माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी मध्येच विसरते कारण की मी खूप नवीन आहे या चॅनलवर. मी शॉर्ट्स वगैरे पोस्ट केलेत आधी, ते तुम्ही चेक करू शकता. असे मोठे व्हिडिओ मी नाही पोस्ट केलेत अजून तरी. शूट केले पण ते पोस्टच नाही केलेत मी. तर ह्याच्यापुढे ट्राय करेन, कदाचित ते एडिट करून पोस्ट करेन मी. बट आता मी हे प्रोडक्ट दाखवण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ काढते. आणि हे प्रोडक्ट आहे हेअर रिमूव्हर, आयब्रो ट्रिमर आहे हे. आयब्रो आणि नोझल ट्रिमर हे 3 सेटिंग आहेत त्याच्यामध्ये. एक आयब्रोसाठी आहे आणि तुम्ही अप्पर लिप्ससाठी पण यूज करू शकता, ते जे गोल साईजमध्ये आहे. आणि नोज ट्रिमर पण आहे, नाकातले जर तुम्हाला केस काढायचे असेल तर ते ट्रिमर. ॲक्च्युली मी खूप शोधलं, खूप ॲपवर शोधलं, बऱ्याच ॲप्सवर सर्च केल्यानंतर मी एका ॲपवर येऊन थांबले की तिथे बरोबर आहे, तर मग तिथून मागवेन मी. सो ते कुठून मागवलं ते मी नंतर सांगेन. बट हे असं काहीसं दिसतं. सॉरी, मी उलटा धरती वाटतं. तर हा पेन साईजचा आहे. आणि हे जे आहे ना, हे नोझल ट्रिमर आहे. ठीक आहे, नोझल ट्रिमर आहे. आणि हे एक गोल आकाराचं एक आहे. ते तुम्ही अप्पर लिप्स किंवा फेसचे जे केस काढायचे असतील चेहऱ्यावरचे तुमच्या, तर तुम्ही ते यूज करू शकता. आणि USB दिलं आहे त्याच्याबरोबर, आणि एक ब्रश दिला आहे केस साफ करण्यासाठी. तर मग मी हे पहिल्यांदा मागवलं, घाबरत मागवलं ॲक्च्युली. का तर मी कधी माझ्या फेसवर हेअर रिमूव्ह नाही केलेत, मी कधीच ट्राय नाही केलं. कारण की ट्रिमर किंवा रेझर वापरणं तेवढं मला काय म्हणू शकतो, म्हणजे इझी नाही वाटलं माझ्यासाठी. मी म्हणजे कापलं वगैरे तर ही भीती होती, त्याच्यामुळे मी कधीच मागवलं नाही. तर लेट इट बी. मी आता हे नवीन मागवलं, पण हे पूर्ण मला असं वाटलं हे स्टीलचं आहे, पण हे स्टीलचं नाही आहे, हे प्लास्टिकचं आहे. हे झाकण आहे त्याचं, हे पूर्ण प्लास्टिकचं आहे. हे पण हे स्टीलचं आहे, फक्त एवढं ते एवढं मटेरियल. हे बटणही जवळून बटणही प्लास्टिकच आहे. एवढं ना, एवढा पार्ट फक्त त्याचा स्टीलचा असेल बस, बाकी सगळं हे प्लास्टिकच आहे. अगदी एका पेनसारखं आहे. ठीक आहे, हे सेटिंग जे आहे ना ते ह्यालाच होतं. आपल्याला जर काढायचं असेल ना, त्याला गोल फिरवायचं. मी बरोबर फिरून तुटलं नाही पाहिजे, पैसे गेलेत माझे. ओके, मी हळूहळू फिरवते, अडकलं नाही पाहिजे. भीती वाटते खूपच, म्हणजे नाजूक म्हणण्यापेक्षा ना असं डेलिकेट आहे, हलकं वजन आहे, त्याच्यामुळे भीती वाटते कुठे काहीतरी तुटेल. कारण की प्लास्टिक आहे, ते जास्त जाडसर प्लास्टिक असतं ना तर समजले असते मी की हो बाबा काही नाही होणार. तर ते जाडसर नाही आहे. आणि हे आतून असं काहीसं दिसतं, थोडेसे केस वगैरे असतील ते असतील. मी एकदा ट्राय केलेलं होतं, जेव्हा हे आलं. आता हे शनिवारी नाही, सोमवारी काहीतरी मला रिसीव झालं पार्सल. हे आधी मी लावून घेते. आणि ते जे आहे ते आतमध्ये त्याच्या ब्लेड आहे. ठीक आहे, तर हे घट्ट करायचं. वापरायला म्हणजे अगदी पेन असं ना आपलं साऊंड असं काहीतरी येतं. ठीक आहे, हे वर सरकवलं की हे चालू होतं, हे बटन खाली केलं की हे बंद होतं. ठीक आहे. आणि जसं म्हणजे मी अप्पर लिप्ससाठी वापरले ना, तेव्हा अप्पर लिप्स वाढलेले होते केस तिकडचे. ठीक आहे, अप्पर लिप्स नव्हते वाढले, अप्पर लिप्सचे केस वाढलेले. तर मी इकडचे आणि पूर्ण ते या ट्रिमरने साफ केलं. आता काही दिसत नसतील. थोडंसं कोपऱ्याला इथे आहे, मी वापरून दाखवते समजेल.
मी माझे अप्पर लिप्स हे पार्लरला जाऊन करायचे. ठीक आहे, युजली सगळेच करतात, मी एकटीच नाही अशी जी पार्लरला जाते, सगळेच करतात. आयब्रो अप्पर लिप्ससाठी आपण जातो. आणि मी ना वॅक्सिंग करायचे, करून घ्यायचे. याचा ब्लेड आहे हातामध्ये. ठीक आहे, तर हे इथे खाचे दिले आहेत. मी जवळून नंतर दाखवेन, आता मी तात्पुरतं मी स्वतःच हे करते. केस तेवढे आले नसणार कारण की मी ऑलरेडी केलेले होते. कॉर्नरला फक्त थोडेफार. आता हे फक्त जे केस असतात ना त्याला फक्त कट डाऊन करतं, मुळापासून नाही काढत. आपण वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग जे काही करतो तेव्हा ते मुळापासून काढले जातात. हे फक्त मुळापासून नाही, वरच्या वरच तुमचं केस ट्रिम करणार फक्त. तर कन्व्हिनियंट आहे. मी ऑलमोस्ट आता अप्पर लिप्ससाठी माझ्या 60 रुपीज तरी जातात वॅक्सिंगचे. ठीक आहे, मी वॅक्सिंगच करून घेते कारण की मला ते बरं पडतं. आणि ते ट्रिमिंग बोलत आहे, थ्रेडिंग थोड्या वेळाने करतात जर कुठे काही राहिले असतील तर. पण ते सारखं जा, मग तुम्हाला ते वॅक्सिंगने चटके पण बसतात. चटके तर जाऊ दे, दुखतं खूप. ही त्वचा खूप दुखते, इवन ही पण दुखते, नाही असं नाही. तर मग माझ्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणून मला ट्राय करायचं होतं ते ट्रिमर होतं. तुम्ही आयब्रोवर ट्राय नाही केलं आणि एक हे ना तुम्ही काही लावायचं ह्याचं आधी. आता आपण कसं थ्रेडिंग करून घेतो किंवा वॅक्सिंग करून घेतो तर थोडीफार पावडर लावतो, बरोबर. पण असं काही ह्याच्यासाठी गरजेचं असं नाही आहे की तुम्ही काही पावडर लावलं पाहिजे किंवा लोशन लावलं पाहिजे. जेव्हा तुम्ही रेझर यूज करता ना, फेस रेझर वगैरे असतात ना, जे त्याच्यासाठी म्हणून क्रीम लावली जाते. क्रीम नाही, ॲलोवेरा जेल वगैरे लावलं जातं. ठीक आहे, तो स्मूथनेस यावा आणि कुठे कट्स न यावे म्हणून. पण मी रेझर नाही वापरले, मला ती अजूनही भीती आहे, मी नाही वापरलं रेझर. मी हातासाठी वगैरे वापरले, बट ते जे फेस रेझर आहे ना ते मी कधीच नाही वापरले. त्याच्यामुळे माझा त्याच्याशी काही संबंधच आला नाही, त्याच्यामुळे एक्सपिरियन्स नाही आहे. तर हे ट्रिमर मी पहिल्यांदा मागवलं. तर हे ट्रिमर मला 450चं पडलं. ठीक आहे, डिस्काउंट वगैरे लागून 450. आणि चांगल्या ब्रँडचं पण येतं. ते खूप महाग होतं की 1700, 1800, 2000 जसं तुम्ही घ्याल तसं. फक्त ते त्याच्यामध्ये ना 2च सेटिंग होतात, जसं हे एक आहे ते आणि गोल आहे तेच. नोज ट्रिमर नव्हतं जे महागडं ब्रँडेड होतं ते. तर मग मी म्हटलं आधी चीपपासून सुरुवात करते. मी पण तुम्हाला तेच सांगेन की तुम्ही चीप जे प्रोडक्ट, कमी किमतीचे जे प्रोडक्ट आहे ना त्याच्यापासून सुरुवात करा. का तर म्हणजे आपल्याला माहिती नसते की आपल्याला ते केवढे हँडल होतील की नाही होतील. भीती वाटते अजून, म्हणजे कट वगैरे लागला असेल. नाही लागला आहे, तर इझी असं काही हे नाही, मला फील तर नाही झालं. पण ही टीप ना थोडी गरम होते. मग मी हाच प्रश्न ना माझ्या नवऱ्याला विचारला, कारण की ते ट्रिमर यूज करतात डाळीचं. ते म्हणाले नोज ट्रिमर किंवा काही नोज ट्रिमर जे असतं ना तेही तसंच, त्याची टीप गरम होते. ही जे पॉइंटेड जे आहे ना ते तेवढंच गरम होतं. थोडा वेळ थांबायचं, नॉर्मल झालं की पुन्हा यूज करायला स्टार्ट करायचं. पण मी सजेस्ट करेन जेव्हा तुम्ही हे पहिल्यांदा घ्याल ना तेव्हा हाताच्या किंवा पायाच्या केसांवर आधी ट्राय करा. का तर तुम्हाला ना माहिती ना की ते किती जर धारदार असेल तर, असं नसतं म्हणा, पण तरी एकदा तुम्ही हातावर वगैरे रिस्क न घेता आधी हातावर किंवा पायांच्या केसांवर आधी ट्राय करायचं. मीही तेच केलं होतं, पायांच्या केसांवर ट्राय केलेलं, तर ट्रिम बरोबर झाले. त्याच्यामुळे मी हे ठेवलं माझ्याकडे. आणि मी आयब्रोसाठी ट्राय केलं. एकदा ट्राय करते, भीती वाटते यार मला. मी कधी नाही केलं आहे ट्राय. चा आवाज कंटाळवाणा आहे पण ठीक आहे. मला बरंच वाटतं, कारण मी रिसेंटली आयब्रोज केलेले होते, तर तेवढे काही केस नाही. पण हा वेळ लागतो, कारण मी पहिल्यांदा यूज करते. भीती आहे, घामही आला म्हणून भीती. पहिल्यांदा वापरणं आता भीतीच वाटणार. म्हणजे तिसरी वेळ नाही, दुसरीच आहे फक्त. दुसरी वेळ आहे. नाही जास्त केस, म्हणजे जवळपास थोडेसे 1-2 दिसत असेल, कारण की ते वाढलेच नाही आहे. मी आता रिसेंटलीच केलेले होते आयब्रो, त्याच्यामुळे काही तेवढे वाढले नव्हते. तुम्हाला जर आयब्रो करायचे नसतील या मशीनने, ठीक आहे, आता मी पण म्हणजे खरंच वापरेन की नाही मला नाही माहिती आयब्रोसाठी.
पण अप्पर लिपसाठी वापरेन, कारण की मला तेवढंच एक हवं होतं की अप्पर लिपसाठी काहीतरी सोल्युशन हवं होतं. मला ते वॅक्सिंग नव्हतं करायचं. थ्रेडिंग चला आयब्रोचं ठीक आहे, काही ते मॅनेजेबल असतं, पण अप्पर लिप्स बापरे. सो असं हे प्रोडक्ट, ठीक आहे. ह्याची लिंक हवी असेल तर मला कमेंट नक्की करा, मी याची लिंक देईन. आता हे मी माझा पहिला व्हिडिओ किंवा पहिल्यांदा मी काहीतरी पोस्ट करते, ठीक आहे, एका प्रोडक्टबद्दल, तर मला नाही माहिती आहे, आणि उगीच लिंक देणार आणि कोणी नाही बघितलं तर माझा व्हिडिओ तर मग म्हणून मी लिंक वगैरे नाही देता आहे. तर कमेंट्स आल्या तर मी नक्कीच ह्याची लिंक देईन. हे तुम्हाला प्रोडक्ट ना बऱ्याच साईटवर वेगवेगळं आहे, ठीक आहे. नाव बदली असेल किंवा असंच असणार. हे इथे फ्लॉलेस वगैरे पण आहे. आता हे काहीतरी ना FLAWLESS काहीतरी आहे, ठीक आहे. तिथेच काही ठिकाणी ना फ्लॉलेस आहे, ग्लॉलेस पण आहे, असं काहीतरी प्रोडक्ट्स आहेत. तर हे जिथून मी मागवलं ना तिथे नाव वेगळं होतं, म्हणजे त्या सप्लायरचं नाव वेगळं होतं, पण आलं हेच प्रोडक्ट शेवटी. पण माझं नशीब चांगलं होतं की ते चांगलं आलं, कारण की बाकीच्या ठिकाणी मी रिव्ह्यू पण बघितलेले तर ते तेवढे खास नव्हते, ट्रिमिंग नाही होत होतं. तर मग ट्रिमर जर आपण पैसे घालतो तर काहीतरी आलं पाहिजे, काही महिने तरी चाललं पाहिजे, म्हणून मी महागड्या प्रोडक्टमध्ये पण इन्व्हेस्ट नाही केलं. का तर आधी मी साधं वापरून बघेन, त्याच्यानंतर महागडं. आता ते मला आयब्रोवर नक्की नाही जमत आहे थोडं, पहिलीच वेळ तर कुठे जमणार आहे पटकन, थोडा वेळ लागेल प्रो होण्यासाठी त्याच्यामध्ये, पण अप्पर लिप्ससाठी मी हे वापरेन. ओके, जर तुम्हालाही हवं असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू सो मच. लिव्ह विथ योगीमध्ये पुन्हा मी भेटेन तुम्हाला नवीन एका व्हिडिओसहित. खूप फास्टमध्ये बोलले आहे, कारण की मी ऑफिसवरून आत्ता आले, तर मग दमल्यासारखं पण खूप झालं आहे. ऑफिसचं कामही करायचं आहे मला, बट म्हटलं मी एखादा व्हिडिओ आधी शूट करते आणि मग ऑफिसचं काम करेन. सो बाय बाय.